कर्जत तालुक्यातील फणसवाडी कडाव मांडवणे हद्द येथील उषा लहू पवार या विवाहित महिलेला पतीकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जखमी अवस्थेत न्यायासाठी धाव घेतल्यानंतरही कर्जत पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे। उषा पवार या आदिवासी समाजातील असून त्यांना 2 मुले आहेत। पतीने दुसऱ्या महिलेला घरी आणून ठेवले व स्वतःला घराबाहेर काढल्याची तक्रार त्यांनी केली आहे। त्यामुळे त्या सध्या माहेरी वरणे पळसदरी येथे राहत आहेत। सुरुवातीला लहान मुलगा आईसोबत होता तर मोठा मुलगा वडिलांकडे राहत होता। मात्र त्या महिलेकडून छळ होत असल्याने मोठा मुलगाही आईजवळ राहू लागलाय। या प्रकरणी वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे पवार यांनी सांगितले। 2 दिवसापूर्वी उषा पवार या आईसोबत पतीच्या घरी गेले असता पती दुसऱ्या महिलेसोबत आढळल्याने वाद निर्माण झाला। त्यानंतर पतीने दरवाजाची पट्टी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असल्याचं सांगण्यात येत आहे। डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी डोक्यावर 10 टाके घातल्याचंही माहितीच समोर आलंय। उपचारानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी उषा पवार या पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्या। मात्र तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ करण्यात आली आणि तक्रारीची प्रतही देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। इतके होऊनही कारवाई होत नाही, मग न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल पीडित महिलेने उपस्थित केलाय। दरम्यान या गंभीर आरोपाबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका काय असणार, तसेच संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। लहू पवार, माझा नवरा लहू अर्जुन पवार। मी आईकडे राहते। मला 9 महिने झालेत आणि माझा नवरा आणि दुसरी बायको केले आम्हाला समजलं, म्हणून आम्ही दाब विचारण्यासाठी गेलो का आपली दिवस नाही झाले, स्वच्छती नाही झाली, मग ती बायको कशी काय केली। तर ती आम्हाला एकदम दोन्ही बिना कपड्यांची भेटली तिथं। तर बोलतं मी बायको नाही केली, मी बायको नाही केली। नंतर आम्ही तिला धरले, तर ह्यानी जे हातात भेटलं ते मारलं मला डोक्यात। मला 8 टाके पडलं आणि मला तिथे चक्कर आली, म्हणून माझ्या आईने बहिणीने मला इथं पोलीस स्टेशनमध्ये आणलं। तर ते पोलीस बोलतात दवाखान्यात जा तुम्ही। तर आम्ही दवाखान्यात गेलो, तिथं 8 टाके टाकले मला आणि परत पोलीस स्टेशनमध्ये गेलो। तर ते बोललं का घेतो आम्ही केस नोंदवून। नाही केस नोंदवली का नाही नोंदवली तेवढं माहीत नाही। त्याने नाव गाव सगळं विचारून घेतलं आणि ऑप्शन काहीच घेतलं नाही। मी न्यायासाठी लढते पण मला न्यायच भेटत नाही। माझ्या मागं 2 पोरं आहेत, पोरं पण माझ्याकडेच आहेत। मी पोरांचं बघू का काम करू। नवऱ्याने तर दुसरी बायको केलं, मला पोलीस पण नाही देत। आज मला रविवार होता, आज बोलवलेला आणि काल शनिवार होता। तर शनिवारी मी फोन केला तर ते बोला मी फोन करते तर ते आज ये उद्या ये, पोलीस काहीच करत नाही कारवाई।